सुमारिया चौगुल्या यांच्यावर आपली प्रदीर्घ सांगीतिक कारकीर्द सिद्ध करण्याची वेळ आली आहे. चला बघूया त्यांच्या प्रयत्नांना यश येतंय की नाही ते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. थांब जरा थांब. फोडणीला टाकलेली मोहरी आहेस? तडतड तोडत कशाला उड्या मारतोय? जरा थांब ना जरा. आपण कुठे चाललोय तुला माहिती आहे का? अत्यंत मोठी असामी आहे ही. हा, नाव काय आहे? दत्तू मोरे. तुझं नाही रे. त्या आसामीचं नाव काय आहे? बबरू वाहन सरंजामे ओबेरॉय. बापरे. फार मोठी असामी आहे. आपण त्यांच्याकडे कशाला चाललोय? अॅनाकोंडा घ्यायला. अनुदान घ्यायला. अनुदान. अॅनाकोंडा तिकडे जंगलात मिळतं, नदीत, ते अमेझॉनच्या जंगलात. कळलं का? आणि कसं दिसेल ते गांडूळ अॅनाकोंडा घ्यायला चाललाय. अनुदान घ्यायला चाललोय. कळलं? ती व्यक्ती फार श्रीमंत आहे रे, आणि ती दिलदार सुद्धा आहे बरं का. तिनं दर 3 वर्षांनी 10 गायकांना 10,000 रुपयाची थैली देते. आणि मला पैशाची खूप गरज आहे रे. अरे देवा. पंडितजी, मला ना पैसेच नाही येत रे माझ्याकडे. अनेक मी इव्हेंट्स केलेले आहेत, पण त्याचे पैसे माझ्यापर्यंत पोहोचलेलेच नाही आहेत रे. काटकसर तरी किती करायची? पाण्याची काटकसर कशी करतो माहितीये मी? अंघोळ करताना तांब्या घेतो, वर ओततो, पटकन खाली धरतो, मग ते पाणी तांब्यात येतं. असं 3-4 वेळा केलं की झाली अंघोळ. एका तांब्यात मी अंघोळ करतो. इलेक्ट्रिसिटीचं बिल सुद्धा वाढू नये म्हणून मग मी 1 वरच फॅन ठेवतो, सिलिंग फॅन. तो सुद्धा माझ्याकडे बघत बिल 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 असं म्हणत फिरत असतो. मी एकटा काय करणार? मला पैशाची गरज आहे रे खूप. नाही पंडितजी, नाही पंडितजी, या या इकडे इकडे. नाही रडायचं नाही पंडितजी. मी माझ्या आईला सांगू का काही मदत करायला? फाळा, माझी तुंबलेली फी भरता येत नाही म्हणून तुझी आई माझ्यासमोर मिशी लावून फिरते. आणि तुझी आई मला मदत करणार आहे? लायकी आहे तुझ्या आई वडिलांची मदत करायची? किती फी आहे रे? अगदी प्रामाणिकपणे सांग. महिन्याला किती फी मी घेतो? 22 रुपये. 22 रुपये फी. किती वर्ष झाली ती फी तुम्हाला दिलेली नाहीयेस? 2 वर्ष. किती किती झाले मला सांग. 22. असे मुश्किल किती झाले सांग ना मला. 22 2 वर्ष खूप झाली पंडितजी. अरे तेही तुझ्या लक्षात नाही रे. मी कसं जगायचं सांग रे. खर्च येत ना रे. एवढा भात खातो रे मी, एवढा भात. तोच मग फ्रीजमध्ये ठेवतो, मग तोच दुसऱ्या दिवशी गरम करतो, खातो. किती वेळा एवढा जेवणार रे मी? मला पोटभर जेवायचं रे एकदा. अनेक वर्ष झाली. पण पंडितजी नाही. आता नाही. आज हे 10,000 आपल्याला मिळवायचे आहेत. लक्षात आलं? हा, तू घे, हे पण घे. तो माणूस दिलदार आहे, लक्षात आलं? त्याला फक्त एवढं पटलं पाहिजे की आपण उत्तम गातो, गाण्याची सेवा करतो. लगेच तो 10,000 रुपये देणार. लक्षात आलं तुझ्या? हा, चल जाऊया आपण. येस, उड्या नको माणूस. हा, बेल दाब. शाबास. नीट वागायचं, कळलं? हा, लाज नाही आणायची तिकडे जाऊन. मिस्टर ओबेरॉय. नमस्कार. नमस्कार. ते आर्थिक अनुदान मिळायला ते इथेच इथेच आहे. होय. या. चप्पल घाल. अगदी योग्य वेळेला आलात तुम्ही. या. होय. या. नमस्कार. नमस्कार. आमचे हे साहेब आहेत ना, होय. बबरू वाहन सरंजामे ओबेरॉय साहेब. अरे बाप रे, कुठे नाही, आले नाहीत अजून. हे साहेब आमचे दर 3 वर्षांनी 10 कलाकारांना 10,000चं पाकिट सन्मानपूर्वक देतात. वाह. हो. वा, 10. आणि आज तर सकाळी मला वाटतं 9 कलाकारांना अनुदान देऊन झालंय सुद्धा. हो. झालंय? एवढ्यात येऊन गेले 9 कलाकार? अरे हो, पण तुम्ही काळजी करू नका. तुम्ही शेवटचे लकी आहात. 10वे कलाकार तुम्ही आहात. म्हणजे आम्हाला 10,000 मिळणार की नाही? मिळणार तुम्हाला. 10,000 मिळणार. उत्साह चांगला आहे, मिळणार तुम्हाला. होय. पण कसं आहे, या सगळ्याची पात्रता आमचे साहेब ठरवतात. होय. तुम्ही गायक आहात की नाही ते होय. सगळं ते ठरवणार. ठरवू दे. आम्ही नाही. होय. त्यासाठी जे काही लागणारे सर्टिफिकेट्स, काही कागदपत्र, ते सगळे आणलेत ना तुम्ही? होय, आणलेलं हो, आहे. हे घ्या, द्या 10,000 रुपये द्या. नाही, थांब. हल्ला का देता? मी देणार नाहीये, साहेब देणार. ते जरा आगाऊ आहे तो. सगळं साहेब ठरवतात. बरं. ठीक आहे, हरकत नाही. साहेब ठरवणार. आता येतील थोड्या वेळात. साहेबांना बोला. साहेब आले. साहेब. होय.
ये कोण आहे? नमस्कार, मी स्वराधीश गानपोपट सुमारिया चौघुलिया. आणि मी सूक्ष्म पोपट दत्तू या मोरिया. हे कधी नाव ठेवलं स्वतःच? माझं एक ठीक आहे, सारेगम तरी म्हणता येतो का तुला? दत्तू या मोरिया. माफ करा, माझं गुरुकुल आहे. 22 वर्ष गेली, हा त्यात शिष्य आहे. मी गेली 22 वर्ष गुरुकुल. ओके. विचारल्यावर सांगायचं. बापरे. ओके ओके सर. बरं, तुम्ही अनुदानासाठी इकडे आलेला आहे. होय. तुम्ही गायक आहात? असतोस काय? हो, आम्ही गायक आहोत. अच्छा, म्हणजे कुठे शिकलं तुम्ही गाणं? ऍक्च्युली माझं, मी बसू का? बस बस प्लीज प्लीज बस. ऍक्च्युली माझं घराणं विरार घराणं. गाण्यामध्ये विरार घराणं असतं? हो, माझी 7:11ची विरार चर्चगेट ट्रेन होती. त्यात डब्यावर वाजवणारा एक गाणारा ग्रुप होता. त्याला विरार घराणं असं आम्ही नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यात माझे गुरु आहेत, गुरु हरिभाऊ खचले. त्यांनी मला गाणं शिकवलेलं आहे. व्हेरी गुड. पटकन त्यांना फोन लावा, आपण त्यांच्याशी बोलू. खरंच त्यांनी शिकवले का? हरिभाऊंना नाही, त्यांना फोन नाही लावता येणार, ते हयात नाही आहेत. साहेब थँक्यू.